नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईफ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा रिपोर्ट इथे बघणार आहोत. तो रिपोर्ट म्हणजे वन सर्वेक्षण रिपोर्ट 2023, जो की 2024 मध्ये आत्ताच प्रसिद्ध झालेला आहे आणि तो आपल्या एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी कंबाईन अशा दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट आहे. कारण की ह्या रिपोर्टवरती आगामी परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असू शकते. त्यामुळे आपण हा रिपोर्ट या व्हिडिओमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कव्हर करणार आहोत. आता हा रिपोर्ट बघत असताना आपण महत्त्वाचे 3 मुद्दे बघणार आहोत. पहिला मुद्दा त्यामध्ये हा बघणार आहोत की न्यूजमध्ये नेमका हा रिपोर्ट का आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत की आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जो काही या रिपोर्टमधला फॅक्च्युअल डेटा आहे तर तो फॅक्च्युअल डेटा आपण बघणार आहोत. आणि शेवटचा आणि तिसरा मुद्दा बघणार आहोत तर तो म्हणजे की हा रिपोर्ट नेमका महत्त्वाचा का असतो, याचा उपयोग कसा केला जातो किंवा हा रिपोर्ट का बनवला जातो याची उत्तरे. असं एकूण 3 मुद्द्यांमध्ये 3 पॉईंटमध्ये आपण हा रिपोर्ट इथे बघणार आहोत. आता पहिला मुद्दा आपण सुरुवात करूया की न्यूजमध्ये काय. आता न्यूजमध्ये काय तर आपले जे काही भारतीय पर्यावरण आणि वन मंत्री जे भूपेंद्र यादव यांनी हा रिपोर्ट प्रसिद्ध केला डेहराडून इथं. आता हा जो काही 2023चा रिपोर्ट आहे ना, तर ह्या रिपोर्टचा उद्देश काय आहे की जे वनसंपत्तीची जी काही माहिती गोळा केलेली ती सॅटेलाइट आणि काही फील्डच्या आधारे ती गोळा केलेली आहे. तर ह्या माहितीचं एक अनालिसिस करणं हा एक उद्देश असणार आहे 2023च्या रिपोर्टचा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हा रिपोर्ट पहिल्यांदा कधी प्रसिद्ध करण्यात आला, तर हा रिपोर्ट पहिल्यांदा 1987ला प्रसिद्ध करण्यात आला. भारत सरकारने 1987ला भारतीय वन सर्वेक्षण ही एक संस्था स्थापन केली. ह्या संस्थेने 1987ला पहिला रिपोर्ट दिला आणि त्याच्यानंतर प्रत्येक 2 वर्षाला ही संस्था हा रिपोर्ट बनवत असते. भारतीय वन सर्वेक्षण संस्था या अगोदर 2021ला हा रिपोर्ट आला होता. आता 2023चा रिपोर्ट आता आपल्याला 2024 मध्ये बघायला मिळतो. हे झालं न्यूजबद्दल. आता महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जी की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कशी महत्त्वाची आहे तर ती. आता फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघत असताना तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की 32,87,468 चौरस किलोमीटर इतकं भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. आता हे जेवढं काही भौगोलिक क्षेत्रफळ आहे तर ह्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती वनक्षेत्र आपल्याला बघायला भेटतं किंवा वृक्ष क्षेत्र आपल्याला बघायला भेटतं तर ते टोटल बघायला भेटतं 8,27,357 चौरस किलोमीटर एवढं आपलं वनक्षेत्र आणि वृक्ष क्षेत्र आहे, जे की एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 25.17% एवढं आहे. आता वन आणि वृक्ष क्षेत्र हे वेगवेगळे जर बघायला गेलो तर वनक्षेत्र आहे 7,15,342 चौरस किलोमीटर, म्हणजे जे की एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.76% एवढं आपल्याला बघायला भेटतं. वृक्ष क्षेत्र जर आपण सेपरेटली बघितलं तर वृक्ष क्षेत्र हे 1,12,014 चौरस किलोमीटर, जे की भौगोलिक क्षेत्राच्या एकूण 3.41% इतकं आपल्याला बघायला भेटतं. हे झालं वनक्षेत्र आणि वृक्ष क्षेत्र. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वाढ नेमकं किती झाली. 2021ला जो काही वन अहवाल आला होता तर त्या वन अहवालाच्या तुलनेत आत्ताची जी काही वाढ आहे तर ती किती झाली तर ती झाली 1,446 एकूण वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त वन क्षेत्रात जर आपण विचार केला तर 156 चौरस किलोमीटर इतकी वाढ झालेली आहे. आणि वृक्ष क्षेत्राचा जर आपण विचार केला तर 1,289 चौरस किलोमीटर इतकी वाढ झालेली. आता याच्यामध्ये महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे की याचं राष्ट्रीय योगदान काय असणार आहे, की देशासाठी याचा काय फायदा आहे. तर एकूण जो काही कार्बन स्टॉक आहे भारताचा तर तो कार्बन स्टॉक आहे 30.43 बिलियन टन इतका कार्बन स्टॉक आपल्याला बघायला भेटतो. हे झालं. आता की आपल्याला परीक्षांमध्ये कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की रँक वाईज लावा, तर सर्वात जास्त वनक्षेत्र किंवा जंगल असणारं राज्य म्हणजे ते मध्य प्रदेश आहे पहिलं राज्य, दुसरं राज्य अरुणाचल प्रदेश आणि तिसरं राज्य छत्तीसगड. असे हे 3 राज्य टॉप 3 मध्ये येतात. विशेष महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे की छत्तीसगड जे काही राज्य आहे तर ह्या राज्यामध्ये सर्वाधिक वाढ ही ह्या वर्षी झालेली आहे छत्तीसगडमध्ये. आणि अजून एक प्रश्न इथं बनू शकतो कधी कधी की भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार क्रमांक लावा. काही राज्य दिलेले असतात तर त्यामध्ये टॉप 3 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश येतात. ते म्हणजे लक्षद्वीप येतं,
91.33%. दुसरं आहे मिझोरम, जे की 85.34% इतकं भौगोलिक क्षेत्र आहे वनांचं. अंदमान आणि निकोबार बेटे, जेचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे 81.62% एवढं. हे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीमध्ये जर आपण विचार केला तर हे 3 राज्य आपल्याला बघायला भेटतात. आता अजून एक महत्वाचा मुद्दा येत आहे की 33%, जे टार्गेट तुम्हाला माहितच असेल की 33% टार्गेट असतं. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनक्षेत्र असणं गरजेचं असतं. तर मग अशी किती राज्य की ते 33% जास्त आहे त्यांचं भौगोलिक क्षेत्र वनांचं, तर ते 19 राज्य आपल्याला बघायला भेटतात. आणि 75% जास्त 75% जास्त वनक्षेत्र असणारे राज्य किती, तर ते एकूण 8 राज्य आपल्याला बघायला भेटतात. मग त्या 8 राज्यामध्ये मिझोरम येतं, लक्षद्वीप येतं, अंदमान निकोबार आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मेघालय, त्रिपुरा आहे आणि मणिपूर. हे असे 8 राज्य आहे की ज्यांचं वनक्षेत्र हे 75% जास्त आपल्याला बघायला भेटतं. आणि आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे जाणार होतो, तो म्हणजे रिपोर्ट महत्वाचा का असतो. आता हा शेवटचा मुद्दा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. महत्वाचा का असतो, तर गव्हर्नमेंटला ज्या काही पॉलिसी बनवायची असेल किंवा गव्हर्नमेंट राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, या दोघांनाही ज्या काही पॉलिसी बनवायची असेल, काही योजना तयार करायची असेल, तर त्या योजना किंवा पॉलिसी बनवत असताना या रिपोर्टचा त्यांना आधार घेता येतो. याचं एक अनालिसिस करून त्यांना काही पॉलिसी बनवायची असेल तर तिथे मदत होते. दुसरं म्हणजे की वनसंपत्ती जी आहे, तर त्या वनसंपत्तीबद्दल आपल्याला माहिती समजते की नेमकं वनसंपत्ती जी आहे तर ती कमी होती किंवा जास्त होतीये, याचा सुद्धा एक अंदाज तिथे घेता येतो. म्हणून हा रिपोर्ट महत्वाचा असतो. आणि शेवटचं की जे काही टार्गेट आहे की 33% जास्त वनक्षेत्र हे एकूण भौगोलिक क्षेत्रातून असायला पाहिजे, तर हे जे काही 33% टार्गेट आहे तर ते अचीव्ह करण्यासाठी सुद्धा या रिपोर्टची मदत होत असते. याच्यातून हे कळत असतं की कुठे कमी क्षेत्र आहे, कुठे आपण जास्त वनक्षेत्र वाढवलं पाहिजे, याची सुद्धा आपल्याला माहिती या रिपोर्टमधून मिळत असते. त्यामुळे हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तसेच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तर आहेच तो महत्वाचा. म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा रिपोर्ट इथं बघायचा प्रयत्न केला. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच मुद्दे आपण या रिपोर्टचे बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, तसंच तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. आणि अजूनही तुम्ही एमपीएससी लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.